सुरुवात अशा एका वाक्यप्रचारापासून करूया, जो आपल्या सगळ्यांच्या रोजच्या जगण्याशी किंवा आर्थिक संघर्षाशी निगडीत आहे. मला सांगा, महिन्याच्या 25व्या तारखेनंतर बहुतांश लोकांची अवस्था काय असते? कठीण असते. हो, पगार संपत आलेला असतो आणि महिन्याचे खर्च मात्र वासून उभे असतात. हो, आणि अशावेळी कुटुंबाचं बजेट कोलमडू न देता जे करावं लागतं त्यालाच इंग्रजीत मेक बोथ एंड्स मीट असं म्हणतात. अच्छा. म्हणजे याचा अर्थ आहे आपल्या उपलब्ध उत्पन्नात कसा तरी गुजारा करणे, टू लिव्ह विदिन वन्स इन्कम. पण बोथ एंड्स म्हणजे नक्की कोणती दोन टोकं? म्हणजे महिन्याची 1 तारीख आणि 30 तारीख? तसा विचार करायला हरकत नाही. ती एक छान मेमरी ट्रिक ठरू शकते. पण ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं तर जुन्या काळात जेव्हा हिशोबाच्या वह्या किंवा लेजर असायचे ना, हां, तेव्हा एका बाजूला उत्पन्नाचा रकाना असायचा आणि दुसऱ्या बाजूला खर्चाचा. राईट. वर्षाच्या किंवा महिन्याच्या शेवटी हे दोन्ही रकाने जुळवणे म्हणजे उत्पन्न आणि खर्च यांची सांगड घालणे, यावरून मेक बोथ एंड्स मीट हा वाक्प्रचार रूढ झाला. अरे वा, हे खूपच तर्कशुद्ध आहे. म्हणजे उत्पन्नाचं टोक आणि खर्चाचं टोक एकमेकांना जोडण्याची कसरत. हो, आता पैशांच्या या धावपळीत किंवा दैनंदिन आयुष्यात माणसांकडून चुका तर होतातच, पण ती चूक लपवून ठेवण्यापेक्षा जर ती प्रामाणिकपणे मान्य केली तर त्यासाठी इंग्रजीत एक खूप वेगळा वाक्प्रचार आहे. कोणता? मेक अ क्लीन ब्रेस्ट. याचा अर्थ आपली चूक मान्य करणे किंवा टू कन्फेस. पण इथे मला एक प्रश्न पडतो, छातीचा म्हणजेच ब्रेस्टचा आणि चूक मान्य करण्याचा काय संबंध? इथे मानवी मानसशास्त्र आणि भाषेचा खूप सुंदर संगम पाहायला मिळतो. अरे, कसं आहे, जेव्हा आपण एखादी मोठी चूक करतो किंवा एखादं गुपित लपवून ठेवतो, तेव्हा आपल्याला शारीरिकदृष्ट्या छातीवर दडपण आल्यासारखं वाटतं. हो, श्वास घ्यायला जड जातं. अगदी जुन्या काळात असं मानलं जायचं की माणसाचे सगळे गुपिते आणि पापं त्याच्या हृदयात म्हणजेच छातीत दडलेली असतात. अच्छा. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती आपली चूक कबूल करते, गुन्ह्याची कबुली देते, तेव्हा ती आपल्या मनावरचं किंवा छातीवरचं ओझं हलकं करते. बरोबर. मनातले मळब दूर करून ती जागा स्वच्छ किंवा क्लीन करते. म्हणूनच मेक अ क्लीन ब्रेस्ट हे समजायला किती सोपं आहे. हो, पण एकदा चूक मान्य केली की पुढची पायरी काय असते? तर दुरावलेले संबंध सुधारण्याची. त्यासाठी वाक्प्रचार वापरतात, मेंड वन्स फेन्सेस. होय. याचा अर्थ आहे शांतता प्रस्थापित करणे किंवा दुरावलेले संबंध सुधारणे, टू मेक पीस. मेंड म्हणजे दुरुस्त करणे आणि फेन्सेस म्हणजे कुंपण. पण कुंपण दुरुस्त करून संबंध कसे सुधारतात? म्हणजे समजा माझ्या आणि माझ्या शेजाऱ्याच्या घरामध्ये एक लाकडी कुंपण आहे. बरोबर. आणि जेव्हा राग शांत होतो तेव्हा तुम्ही दोघं एकत्र येऊन ते तुटलेलं कुंपण पुन्हा बांधायला घेता. ते कुंपण दुरुस्त करण्याची कृती ही केवळ लाकूड जोडण्याची नसते, मग तर ती एकमेकांमधला दुरावा संपवून पुन्हा संवाद सुरू करण्याची, संबंध दुरुस्त करण्याची पहिली पायरी असते. कॉर्पोरेट जगात सुद्धा जेव्हा 2 विभागांमध्ये वाद होतात तेव्हा मीटिंग घेऊन जे फेन्सेस दुरुस्त केले जातात तो हाच प्रकार आहे. आणि समजा माझ्या चुकीमुळे एखाद्याचं खरोखरच काहीतरी आर्थिक किंवा मानसिक नुकसान झालं असेल, तर तिथे नुसतं कुंपण दुरुस्त करून किंवा नुसती माफी मागून चालणार नाही. नाही चालणार. तिथे मला मेक अमेंड्स करावं लागेल. मेक अमेंड्स म्हणजे नुकसान भरपाई देणे किंवा टू गिव्ह कॉम्पेन्सेशन. अगदी अचूक. नुसती चूक मान्य करणे ही पहिली पायरी झाली, पण कृतीतून ती भरपाई करून देणे, प्रायश्चित्त घेणे म्हणजे मेक अमेंड्स. आता इथे मला एका वेगळ्या मुद्द्याकडे वळायचंय. आपण चुका केल्या, त्या सुधारल्या, भरपाईही दिली. पण जे लोक स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत किंवा जे व्यवसायात स्वतःला सिद्ध करू पाहत आहेत, त्यांच्या बाबतीत विचार केला तर नुसत्या चुका सुधारून त्यांना यश मिळणार नाही. बरोबर आहे. तिथे शर्थीचे प्रयत्न करावे लागतात. गेलेल्या वेळेची भरपाई करण्यासाठी अफाट मेहनत घ्यावी लागते. बरोबर आहे. आणि त्यासाठी इंग्रजीत एक अत्यंत प्रभावी वाक्प्रचार आहे, मूव्ह हेवन अँड अर्थ. अच्छा. याचा अर्थ टू ट्राय वन्स अटमोस्ट, म्हणजेच शक्य ते सर्व प्रयत्न करणे. आपण मराठीत ज्याला आकाश पाताळ एक करणे म्हणतो तोच हा प्रकार. म्हणजे एखादी परीक्षा पास होण्यासाठी किंवा एखादं मोठं टेंडर मिळवण्यासाठी रात्रंदिवस एक करणं. पण मूव्ह हेवन अँड अर्थ करताना एक गोष्ट खूप महत्वाची असते, ती म्हणजे मेक द मोस्ट ऑफ. याचा अर्थ उपलब्ध वेळेचा किंवा संधीचा जास्तीत जास्त वापर करणे, टू युटिलाइज टाइम. हो, कारण नुसती दिशाहीन मेहनत करून उपयोग नसतो. जो वेळ आणि जी साधनं आताशी आहेत त्यांचा पुरेपूर वापर करता आला पाहिजे. अगदी बरोबर. आणि त्यासोबतच आपण जे काही करत आहोत ते योग्य मार्गावर आहे की नाही हे मेक शुअर करावं लागतं.
म्हणजेच तू कन्फर्म किंवा खात्री करून घेणे. आता जेव्हा एखादा माणूस मूव्ह हेवन अँड अर्थ करतो, वेळेचा मेक द मोस्ट ऑफ करतो, तेव्हा साहजिकच यशाची दारं उघडतात. नक्कीच. पण यशाचं आणि अपयशाचं टोक दर्शवणारे जे वाक्प्रचार आहेत हां. ते मला खूप रंजक वाटतात. मगाशी मी सुरुवातीलाच उल्लेख केला होता, मिडास टच. हो. याचा अर्थ अ टच विच टर्न्स एव्हरीथिंग इंटू गोल्ड. अशी शक्ती ज्यामुळे कोणत्याही कामात यश मिळते. पण हा मिडास कोण होता आणि तो भाषेत कसा आला? ही ग्रीक पौराणिक कथेतील एक अत्यंत प्रसिद्ध गोष्ट आहे. राजा मिडास याला असा वर मिळाला होता की तो ज्या ज्या गोष्टीला स्पर्श करेल ती गोष्ट सोन्याची होईल. बापरे. हो. सुरुवातीला त्याला याचा खूप आनंद झाला. पण जेव्हा अन्नाला आणि स्वतःच्या मुलीला स्पर्श केल्यावर त्यांचंही सोन्यात रूपांतर झालं, तेव्हा त्याला या वरदानाचा शाप वाटू लागला. अरे रे. पण भाषेमध्ये हा शब्द सकारात्मक अर्थाने रूढ झाला. आजच्या काळात ज्या व्यक्तीला व्यवसायात किंवा कोणत्याही उपक्रमात सहज आणि प्रचंड यश मिळतं, तेव्हा आपण म्हणतो की याच्याकडे मिडास टच आहे. म्हणजे ज्या गोष्टीला हात लावेल त्याचं सोनं करण्याची क्षमता. हो. पण याच्या अगदी विरुद्ध बाजू सुद्धा आहे. अति आत्मविश्वासामुळे किंवा परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यामुळे जेव्हा माणसाचा भयानक पराभव होतो तेव्हा तिथे वॉटरलू येतो. मीट वन्स वॉटरलू, ज्याचा अर्थ आहे टू मीट वन्स फायनल डिफीट किंवा अंतिम पराभवाचा सामना करणे. मगाशी मी बेल्जियमच्या युद्धाचा उल्लेख केला होता, तो संदर्भ इथे कसा जोडला जातो? हा, युरोपीय इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. 1815 साली वॉटरलू या ठिकाणी एक महाभयंकर युद्ध झालं होतं. अच्छा. या युद्धाआधी नेपोलियन बोनापार्टला असं वाटायचं की तो अजिंक्य आहे, त्याला कोणीच हरवू शकत नाही. पण वॉटरलूच्या युद्धात ब्रिटिश आणि प्रशियन फौजांनी मिळून नेपोलियनचा असा काही अंतिम आणि निर्णायक पराभव केला की तिथून पुढे त्याचं वर्चस्व कायमचं संपलं. बापरे. म्हणजे एखाद्या माणसाच्या आयुष्यातला जो सर्वात मोठा, अंतिम आणि ज्यातून तो पुन्हा कधीच उभा राहू शकणार नाही असा पराभव असतो, त्याला वॉटरलू असं म्हटलं जातं. अगदी बरोबर. पण मला सांगा, माणसावर अशी वॉटरलूची वेळ का येते? कारण अनेकदा लोक संकटांना मेक लाईट ऑफ करतात. मेक लाईट ऑफ म्हणजे एखाद्या गोष्टीला हलक्यात घेणे किंवा दुर्लक्ष करणे. हो, नॉट टू केअर. जेव्हा तुम्ही अभ्यासाला, प्रतिस्पर्ध्याला किंवा छोट्या चुकांना हलक्यात घेता, तेव्हा पुढे जाऊन तोच तुमचा वॉटरलू ठरू शकतो. हे खूपच सखोल होतं. आत्तापर्यंत आपण प्रयत्नांबद्दल आणि यशापयशाबद्दल बोललो, पण या सगळ्या प्रवासात आणि समाजात वावरताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटतात. कुणी खूप हुशार असतं, कुणी श्रीमंत असतं. या व्यक्तिमत्वांसाठी इंग्रजीत मॅन ऑफने सुरू होणारे अनेक वाक्प्रचार आहेत. आणि खरे सांगायचे तर यात सर्वात जास्त गोंधळ उडतो. हो, कारण हे सगळे शब्द वरवर पाहता एकसारखेच वाटतात, पण जर आपण त्यांची फोड करून समजून घेतलं तर ते खूप सोपे आहेत. कसे काय? जसे की पहिला वाक्प्रचार आहे मॅन ऑफ लेटर्स. आता लेटर्स म्हणजे पत्र. मग मॅन ऑफ लेटर्स म्हणजे काय? जो पोस्टमन आहे किंवा जो खूप पत्र लिहितो तो? नाही. इथे लेटर्स या शब्दाचा अर्थ पत्र नसून अक्षरे किंवा साहित्य असा आहे. अच्छा. ज्या व्यक्तीचा अक्षरांशी, साहित्याशी, पुस्तकांशी जवळचा संबंध आहे तो विद्वान असणारच. म्हणूनच मॅन ऑफ लेटर्सचा अर्थ होतो विद्वान व्यक्ती किंवा ॲन एज्युकेटेड पर्सन. अरे वा. म्हणजे अक्षरांचा माणूस. मग मॅन ऑफ पार्ट्सचं काय? याचा अर्थ दिलेला आहे प्रतिभावान व्यक्ती. पण पार्ट्स म्हणजे तर गाडीचे किंवा मशीनचे सुटे भाग ना, मग माणसाचे भाग कसे काय? इथे पार्ट्स हा शब्द सुटे भाग या अर्थाने आलेला नाही, तर तो व्यक्तिमत्वाचे विविध पैलू या अर्थाने आला आहे. ज्या व्यक्तीमध्ये कला, क्रीडा, बुद्धिमत्ता, संगीत असे अनेक विविध पैलू किंवा गुण दडलेले आहेत, असा तो बहुआयामी आणि प्रतिभावान माणूस म्हणजे मॅन ऑफ पार्ट्स. हे खूप छान लॉजिक आहे. आणि मग तिसरा प्रकार येतो मॅन ऑफ सबस्टन्स. याचा अर्थ श्रीमंत किंवा प्रभावशाली व्यक्ती. आता विज्ञानात सबस्टन्स म्हणजे पदार्थ किंवा वस्तुमान. बरोबर. आणि व्यावहारिक भाषेत सबस्टन्स म्हणजे भौतिक संपत्ती किंवा समाजातलं वजन. आपण मराठीत नाही का म्हणत, त्या माणसाच्या शब्दाला खूप वजन आहे. हो, अगदी. तसंच ज्याच्या खिशाला आणि पर्यायाने समाजात ज्याच्या अस्तित्वाला वजन आहे, तो मॅन ऑफ सबस्टन्स. पण या सगळ्यात मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. नुसतं पुस्तकी ज्ञान किंवा संपत्ती असून चालत नाही. खऱ्या आयुष्यात टिकून राहायचं असेल तर मदवेट खूप गरजेची असते. मदवेट म्हणजे उपजत बुद्धी किंवा व्यवहार ज्ञान, ज्याला आपण कॉमन सेन्स म्हणतो. ही बुद्धी तुम्हाला कोणत्याही शाळेत किंवा पुस्तकातून मिळत नाही. ती निसर्गाकडून किंवा आईकडून उपजतच मिळालेली असते.
आणि ह्याच उपजत बुद्धीच्या जोरावर जेव्हा लोक पहिल्यांदा लोकांसमोर उभे राहून बोलतात तेव्हा त्याला मेडन स्पीच म्हणतात. फर्स्ट स्पीच किंवा पहिले भाषण. हे लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. जसं क्रिकेटमध्ये एखाद्या गोलंदाजाची पहिली निर्धाव ओव्हर मेडन ओव्हर असते, तसंच आयुष्यातलं हे पहिलं कोरीव आणि नवभाषण म्हणजे मेडन स्पीच. जहाजाच्या पहिल्या प्रवासालाही मेडन वॉयाज म्हणतात. मेडन हा शब्दच पहिल्या गोष्टीशी जोडलेला आहे. पण संवादाच्या बाबतीत सगळेच स्पष्टवक्ते नसतात. काही लोकांना मिन्स मॅटर्स करायची सवय असते. मिन्स मॅटर्स म्हणजे सत्य लपवून बोलणे किंवा फिरवून बोलणे. पण तुम्हाला माहिती आहे मिन्स म्हणजे काय? हो, स्वयंपाकात आपण मटणाचा खिमा करतो त्याला इंग्रजीत मिन्स करणं म्हणतात. म्हणजे मांस अत्यंत बारीक तुकड्यांत कापणे. अगदी तेच लॉजिक इथे लावायचं आहे. जेव्हा एखादा माणूस मूळ मुद्द्याचा किंवा सत्याचा खिमा करतो, अच्छा. त्याला असं काही फिरवून आणि तुकडे करून सांगतो की मूळ सत्य काय आहे हे ओळखताच येत नाही, तेव्हा तो मिन्स मॅटर्स करत असतो. क्या बात आहे. हे उदाहरण कधीच विसरता येणार नाही. सत्याचा खिमा करणं. आणि जेव्हा असं फिरवून बोललं जातं तेव्हा तो मुद्दा मूट पॉइंट बनतो. हो, मूट पॉइंट म्हणजे अ डिबेटेबल पॉइंट. असा मुद्दा ज्यावर चर्चा किंवा वाद होऊ शकतो, पण पण कोणताही ठोस निर्णय झालेला नसतो. आणि साहजिकच आहे, जर कोणी सतत मिन्स मॅटर्स करत असेल, गोलगोल फिरवून बोलत असेल, तर ऐकणाऱ्याची अवस्था काय होईल? ऐकणाऱ्याला मेक नायदर हेड नॉर टेल अशीच अवस्था अनुभवायला मिळेल. अगदी बरोबर. याचा अर्थ काहीही अर्थ न समजणे किंवा नॉट टू अंडरस्टँड. आपण मराठीत म्हणतो ना, अरे या बोलण्याचा ना धड ना डोकं काहीच कळत नाहीये. तोच हा इंग्रजी वाक्प्रचार आहे. डोके आणि शेपूट दोन्ही सापडत नाहीये. संवादाची ही गुंतागुंत खरोखरच मजेशीर आहे. आता एम अक्षराचे हे सगळे वाक्प्रचार आपण पाहिले, पण इथून पुढे एन अक्षराकडे वळताना एक अत्यंत मनोरंजक आणि स्पष्ट पॅटर्न दिसतो. हो, हा पॅटर्न मी देखील नोंदवला आहे. जेव्हा मी एन अक्षराने सुरू होणाऱ्या वाक्प्रचारांची यादी वाचत होते, तेव्हा मला प्रकर्षाने जाणवलं की यातल्या बहुतांश वाक्प्रचारांमध्ये नकार, अभाव किंवा नेगेटिव्ह भावना दडलेली आहे. एन म्हणजे नो, नेव्हर किंवा नथिंग असा विचार करून आपण हे वाक्प्रचार लक्षात ठेवू शकतो का? 100%. हा एक उत्तम मेमरी हॅक आहे. आपण उदाहरणे बघूया. पहिला वाक्प्रचार आहे नियर डू वेल. याच्या तर उच्चारातच नकार आहे. नियर म्हणजे नेव्हर, जो आयुष्यात कधीही काही चांगलं करत नाही. याचा अर्थ आहे निकामी माणूस किंवा गुड फॉर नथिंग. दुसरा वाक्प्रचार बघा, जो अनेकदा संभ्रमात टाकतो, नो लव्ह लॉस्ट. आता यात लव्ह हा शब्द आहे, म्हणजे हा सकारात्मक वाक्प्रचार वाटतो. प्रेमाचं काहीतरी असेल. हीच तर भाषेची गंमत आहे. नो लव्ह लॉसचा अर्थ प्रेम नसून इंटेन्स डिसलाईक किंवा प्रचंड तिरस्कार असणे असा आहे. अरे वा. विचार करा, दोन व्यक्तींमध्ये मुळातच प्रेमाचा लवलेशही नाहीये, त्यामुळे त्यांच्यात प्रेम गमावण्याचा प्रश्नच येत नाही. जे काही आहे तो फक्त आणि फक्त तिरस्कार आहे. अनेकदा लव्ह शब्द बघून लोक सकारात्मक अर्थाचा पर्याय निवडतात, पण इथे एनचा नकारात्मक पॅटर्न लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे खूपच फसवं होतं. आणि या नकारात्मकतेच्या रांगेत अजून एक अतिशय प्रसिद्ध वाक्प्रचार आहे, नॉट वर्थ वन्स सॉल्ट. हो, याचा अर्थ पात्र नसणे किंवा नॉट डिझर्विंग. सोप्या मराठीत ज्याला आपण मिठाला न जागणे किंवा नमक हराम म्हणतो. पण इथे मिठाचा संदर्भ का आला, साखरेचा किंवा अन्नाचा का नाही? याच्या मागे प्राचीन रोमचा इतिहास आहे. रोमन साम्राज्याच्या काळात सैनिकांना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून किंवा पगार म्हणून पैशांऐवजी मीठ दिलं जायचं. मीठ? हो, कारण त्या काळी मीठ अत्यंत मौल्यवान होतं आणि ते अन्न टिकवण्यासाठी वापरलं जायचं. या मिठाच्या पगारावरूनच इंग्रजीतील सॅलरी हा शब्द तयार झाला आहे. बापरे, हे तर मला माहीतच नव्हतं. त्यामुळे जेव्हा एखादा सैनिक नीट काम करत नसे किंवा तो आळशी असे, तेव्हा त्याला नॉट वर्थ ही सॉल्ट म्हटलं जायचं. अच्छा. म्हणजे हा माणूस त्याला मिळणाऱ्या मिठाच्या पगाराच्या लायकीचा नाही. आज आपण हा वाक्प्रचार अशा व्यक्तीसाठी वापरतो जो आपल्या कामाशी किंवा मालकाशी प्रामाणिक नाही. किती अप्रतिम इतिहास दडलेला आहे एका छोट्याशा वाक्प्रचारात. यासोबतच जेव्हा एखादी गोष्ट अपूर्ण असते किंवा अत्यंत क्षुल्लक असते, तेव्हा नेक्स्ट टू नथिंग हा वाक्प्रचार वापरतात. हो, म्हणजे शून्याच्या अगदी जवळ, नाके बरोबरीने किंवा ऑलमोस्ट नथिंग. पण इथे भाषेच्या एका अपवादाची नोंद घेणं गरजेचं आहे. एंडच्या नकारात्मक पॅटर्नला एक अपवाद आहे, नेक अँड क्रॉप. हो, मी विचारणारच होते. नेक अँड क्रॉपचा अर्थ नकारात्मक नाहीये, तर त्याचा अर्थ आहे कम्प्लिटली किंवा पूर्णपणे. अगदी बरोबर. हा एक अपवाद म्हणून कायम लक्षात ठेवायचा.
आणि आता आपण या चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. यशाच्या आड येणाऱ्या वाईट सवयींबद्दल आपण मगाशी बोलत होतो. या सवयींना वेळीच न रोखल्यास आपला वॉटरलू होऊ शकतो. त्यासाठी एक वाक्प्रचार आहे, निप इन द बड. तो स्टॉप समथिंग इन द बिगिनिंग. एखादी गोष्ट सुरुवातीलाच थांबवणे किंवा मोडीत काढणे. इथे बड म्हणजे कळी आणि निप म्हणजे खुडणे. हो, ही शेती किंवा बागकामातून आलेली संकल्पना आहे. एखादी विषारी वनस्पती किंवा नको असलेली फांदी मोठी होऊन झाड बनण्याआधीच तिला कळीच्या अवस्थेतच खुडून टाकणे हे शहाणपणाचं लक्षण असते. हो ना. तसंच माणसाच्या वाईट सवयींचं असतं. आळस,